हे दृश्य आपण पाहतोय इंद्रायणी पूल दुर्घटना जी झाली होती त्या ठिकाणी आता अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार आज दाखल झालेत। घटनास्थळावरून लाईव्ह दृश्य तुम्ही पाहताय। घटनास्थळी येऊन त्यांनी नेमका अपघात कसा झाला याची माहिती संबंधितांकडून घेतलेली आहे आणि आता सध्याची काय परिस्थिती आहे, पुलासंदर्भात पुढे कसा आदेश दिला जाणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। आपण पाहतोय ही दृश्य घटनास्थळावरून पाहणी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार करतायत। नेमका पूल कोसळला कसा अपघात झाला, किती जण जखमी झाले हे ते पाहतायत। अगदी काही क्षणापूर्वीच ते रुग्णालयात गेले होते। जखमी 51 जणांची त्यांनी स्वतः जाऊन विचारपूस केलेली आहे आणि त्यानंतर आता थेट ते पोहोचलेत दुर्घटनास्थळी। इंद्रायणीचा हाच तो पूल आपण पाहतोय। आजची परिस्थिती काय, हा पूल 2 दिवसांपूर्वी कोसळला होता आणि त्यामध्ये अनेक जण वाहून गेले होते। 4 जणांचा मृत्यू झाला, 51 जण जखमी असल्याचं कळतंय आणि त्यानंतर सरकारला अनेक प्रश्न विचारले जात आहेत। पीडब्ल्यूडी खात्याला सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात आहेत। अशात आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी दाखल झालेत आणि इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेसंदर्भात ते माहिती घेत आहेत।